पैसे नाही दिले. आहे बोला नाही येते नाही अहो, पाच ते पन्नास गाडीत गाड्या हा. पुढं, पाच पन्नास मागं असतात. बरं झालं आले तुम्ही मध्ये आमची भेटली गाडी भेटली पाहिलं आज केलं ना आज तुम्ही सगळ्यांनाच केलं बरेच 10 गाड्या असतील हे. जास्त अजून मागून येते काय माग असतात काय पुढं असतात मध्ये त्यांची गाडी आहे. सदस्याने बघतोय आणि कशा योजना म्हणजे अशा घटना वारंवार घडल्या नाही पाहिजे. इथून अशी प्रक्रिया म्हणजे नाही का आम्हाला अपेक्षित नाही. कारण काय होतंय का आरोपी अशा पद्धतीने फिरणं किंवा आमच्या चिवतामध्ये जो इथं तर पडून म्हणजे जीव घेतलेला आहे तर ती वेळ म्हणजे नाही का तर तो इकडं मोकळा फिरतोय म्हणजे तर त्या पद्धतीने बेशक तर तो पोलिसांच्या ताब्यात असेल पण तर तो हो ताब्यातच येतो पण तर तो त्यांनी पहिल्या दिवसापासूनच खूप तातडीने प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवून गिल साहेबांचं म्हणणं पण आहे तर 15 दिवसाच्या आत चार्ज दाखल करता येईल. आमची अपेक्षा फक्त एकच आहे नसर पूर्ण तरी इथे आलं नसतं मी लगेच कारवाई करायला सांगितलं होतं, आदेश दिले होते. तशी कारवाई तात्काळ झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृपया काळजी करू नका की अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे. पण आपण ह्या सगळ्या घटना घडलेल्या असताना पण सगळ्यांनी सावधतेनं आणि आपणही सगळ्या अशा गोष्टींवरती आळा घालण्यासाठी तळागाळातून सहकार्य केलं पाहिजे, दक्षता बाळगली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पाठीशी सगळ्यांच्याच मी सदैव आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. त्यांना जास्तीत जास्त अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे असं आमचंही मत आहे. सरकार नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आपण सर्व आदिवासी बांधव कारवाईला समाधानी आहोत. ते आदिवासी कुटुंब आहे, आपण ते दिलं समाज, आदिवासी समाज, ठाकर समाज हे सगळ्या कुटुंबांपासून दादाने ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने खरं काय तुम्ही 10 लाख रुपये आणि 5 लाख रुपये आम्ही तसं करू. तुम्ही तुमच्या मागण्या ज्या काय आहेत त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू. आम्ही कुठल्या योजनेमधून काय जे गोष्टी करता येणार असेल त्यासाठी नक्की प्रयत्न. आणि तुमचं ते हायमास इथे बसवायचे आहे ते त्याच्यासाठी सुद्धा सोलर हायमास बसण्यासाठी जी तुम्ही मागणी केली त्याच्यासाठी सुद्धा आपण सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्याचा सर्वे घेऊन ते करतील सुद्धा. त्यातून शिवाय पोलीस यंत्रणेला सुद्धा CCTV म्हणजे ज्या मोक्याच्या ठिकाणी आहेत ज्या अशा अडचणीच्या ठिकाणी CCTVची म्हणजे लावण्यासाठी सुद्धा तसे आदेश दिलेले आहेत. ते पण फास्टॅगवरतीच आपण त्यांना शिक्षासाठी आपण विनवणी केलेली आहे आणि तसे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. लवकरात लवकर पोलीस प्रशासन जे आहे त्याच्यावरती कारवाई करणार. त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू. बरोबर आहे तेच तसंच आपण सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे. तेच तुम्हाला मी सांगतो. आणि ज्या काही गोष्टी आता म्हणजे ही जी घटना आहे ती खरोखरच म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि समाजाला काही फासणारी आहे. अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे खरं सांगायचं तर. आणि मी पहिल्याच दिवशी जशी घटना कळली तशी लगेच मी पोलीस प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यायला सांगितलं आणि तसं त्यांची कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. ताबडतोब जो व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. अत्यंत म्हणजे जो काही घटना घडली त्याचं आम्हालाही अतीव दुःख आहे. कुठंच असं घडलं नाही पाहिजे. लेकराचा तर जीव जाणं अत्यंत वेदनादायक आहे आमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकते. आता या ठिकाणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत घरकुलाची मागणी आहे तर आम्ही शबरी घरकुल योजनेमधून
त्यांना त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. ऑलरेडी त्यांचा आदेश आलेला आहे. परत ह्यांच्या खात्यामध्ये मनोधैर्य बालविकास आणि महिला बालविकासच्या अंतर्गत मनोधैर्य योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर आज 10 लाख रुपये जमा होणार आहेत. आमच्या पक्षाने सुद्धा काही जाहीर केलेले आहेत. त्याची मदत होणार आहे. तिच्या भावंडांना आम्ही शिकवायची पण जबाबदारी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे की जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवरती शिक्षा झाली पाहिजे, तसेच आदेश मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहेत. तर तसं पोलीस प्रशासन कारवाई करते. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी एक पालकमंत्री म्हणून तुमच्या नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.